नमस्कार, गुड मॉर्निंग. कशा आहात? मस्त ना. तर चला आम्ही खूप छान. माही ए गुड मॉर्निंग बोल ना. गुड मॉर्निंग बोल ना, तुला बोलता येतं. तर तिला बाहेर गॅलरीमध्ये पारवे आहेत आणि इथं खूप कबूतर पण आहेत. तर ते दिसतात. तर तिला खूप कोंबड्या वगैरे होत्या आमच्या घरी, तर ते पाहायला खूप आवडायचं. तसं तिला इथं आता कबूतर पाहिलं आहेत आणि ती गॅलरीमध्ये असतात. म्हणजे इथं भरपूर कबूतर आहेत. तर मग ती 24 तास त्यांना पाहत असते. तर त्यामुळे तिचं लक्ष कॅमेऱ्याकडे नाही आहे. नाहीतर फोटो काढायला खूप आम्ही एक्सायटेड असतो. हा ना, आवडतं ना फोटो काढायला. मी तुम्हाला फोटो शेअर करेन ना, त्यामध्ये तिची स्माईल खूप छान असते फोटो देताना. हा ना, फोटो काढताना खूप छान असतेस ना. तर तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स होत्या, बऱ्याच कमेंट्स होत्या. जेव्हापासून मी इकडचे आमचे ट्रॅव्हलिंगचे गुजरातचे व्हिडिओ टाकायला लागले तेव्हापासून तुमच्या कमेंट्स येत होत्या. सगळ्यात महत्त्वाची कमेंट माहीबद्दल होती की माहीची थोडी काळजी घेत जा, तिचे कान वगैरे बाहेर जाताना पॅक करत जा. कारण आता आम्ही आल्यापासून बऱ्याचदा आम्ही बाहेर जातोय, आम्हाला बाहेर जावं लागते. कारण किचनमध्ये काही गोष्टी असल्या नसल्या तर त्या बाहेरून घेऊन यावं लागते. ह्यांना सांगितलं तर ह्यांना जॉबमुळे त्या काही लक्षात राहत नाहीत आणि मी स्वतः असल्यावर मला जे हवं नको ते मी घेऊन येऊ शकते. तर मग हिला झालेलं असं आहे, ही गरमीमध्ये ही माझी डिलिव्हरी गरमीमध्ये मार्चमध्ये झालेली आणि त्यावेळेस खूप म्हणजे गरमाई होती. तर त्यावेळी आम्ही तिला कान वगैरे बांधत नव्हतो. कपडे म्हणजे नॉर्मली जे आपण कपडे घालतो तेच कपडे तिला असायचे. तिचे कान तर कधी बांधले नाहीत कारण ती गुदमरू नये किंवा तिला खूप घाम वगैरे यायचा. तर त्याच्यामुळे तिला कानटोपी कधीच घातली नाही, कानाला कधीच काही बांधलं नाही त्या दिवसात. आणि तिला म्हणजे कान बांधायची सवयच नाही पहिल्यापासून, त्यामुळे ती आता खूप त्रास देते कान बांधल्यानंतर. म्हणजे ती रडायला सुरुवात करते. ती 1 ते 10 ते 15 मिनटं फक्त तिला कानाला जर आपण काही बांधलं किंवा काही जर तिला कानटोपी वगैरे घातली तर ती जास्तीत जास्त 10 ते 15 मिनटं ती फक्त ठेवू शकते. त्याच्या पलीकडे त्याची कॅपॅसिटी नाही आहे ती कानाला ठेवण्याची. तर ते मला पटकन काढावं लागतं कारण मला कळतं ती का रडते. तर मी खूपदा ट्राय केलं तिला सवय लागण्याची, पण प्रवासात ठीक आहे, तिला थंडी वाजते त्यामुळे ती जास्त प्रवास असेल तर मग मी तिला पूर्णतः तुम्ही ह्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये पाहिलेलं आहे, टॉवेल वगैरे माझा तिच्यासोबत असतो तिला जेणेकरून थंडी वगैरे वाजू नये. आणि मी एक चूक केलेली, म्हणजे मला संध्याकाळचं असं प्रसन्न वाटतं घरात. मी घरून कोणते देव वगैरे जे आहेत, गणपती, धनलक्ष्मी असेल, बाकीच्या कोणत्याच मूर्त्या कृष्णाची नाहीत आणल्या. मग मला अगरबत्ती खूप आवडते, संध्याकाळचं खूप छान प्रसन्न वाटतं. तर मी लाईटच्या बोर्डमध्ये एक दिवशी अगरबत्ती लावलेली आणि त्याला तुमच्या कमेंट्स होत्या. म्हणजे मी आत्ताच माझी नवीन जर्नी सुरू झाली इकडची. तर मग घरून मी प्रत्येक गोष्ट आणली नव्हती आणि पहिल्या दिवशी मला काही ना काहीतरी ॲडजस्टमेंट करायची होती. तर मग मी ते ॲक्च्युअलमध्ये ते बंद आहे परमनंट. तर त्याच्यामुळे मी तिथे लावली. अगोदर ते मी चेक केलं आणि त्याच्यानंतर मी तिथे लावलेली. तर मी त्या बाबतीत चूक सुधारेल. मी येताना आता मार्केटला ज्यावेळी जाईल त्यावेळी नक्की अगरबत्ती स्टँड घेऊन येईल. हो, काय पाहतीये? मी ज्यावेळी नेक्स्ट टाइम मार्केटला जाईल त्यावेळी नक्कीच अगरबत्ती घेऊन येईल. पिहू, अरे इकडं पप्पाला त्यांच्यासोबत गप्पा मार ना. आम्हाला फक्त तोंडामध्ये काही ना काहीतरी लागतं, मग ते काही का असे ना. माझ्याकडे जरी काही दिसलं तर ते तिला हवं असतं. मी काहीही घेतलं तरी आणि माझ्या हातातली गोष्ट मी तिला दिली तर तिला नंतर मी जे काही घेतले ते हवं असतं. आता जारसोबत गप्पा मारती, तिकडे गप्पा मारला, जारसोबत नाही मारायच्या. तो बोलतोय का तुला? जार बोलतोय तुला? आणि हिचे पप्पा, माहीचे पप्पा गुजरातला काय जॉब करतात पिहू? तर मग मी ह्याच्या अगोदर खूप लॉगमध्ये ह्याचं उत्तर दिलेलं आहे. मी सेपरेट त्याच्यावर लॉग पण बनवलेले, पण नवीन नवीन ॲड होतात फॅमिली.
मध्ये मेंबर, तर त्या काहींना माहीत नसतं, काहींनी पहिल्यापासून व्हिडिओ पाहत नाहीत, काही जण जो समोर आला त्याच्यावर कमेंट करतात, असं होतं. तर मग हिचे पप्पा ॲग्रिकल्चर कंपनीमध्ये जॉब करतात, इथेच आहेत. आम्ही जिथे राहतो तिथून एक 30 किलोमीटर पुढं आहे आम्ही सध्या. आणि आम्ही गुजरातमध्ये कुठे राहतो, मला इथून पण कमेंट आलेल्या की आम्ही गुजरातमध्ये राहतो, तर तुम्ही गुजरातमध्ये कुठे राहता. तर मी त्यावेळी थोडा विचार केला की मी डायरेक्ट, म्हणजे हे फेक आय डीवरून पण असू शकतं, मी डायरेक्ट उत्तर नव्हते देऊ शकत, पण मी थोडा विचार केला. तर म्हटलं नाही, जर लेडीज असतील तर त्यांना माहिती असावं म्हणून त्यांनी मला मेसेज कमेंट केले असेल. तर मग मी त्याचं उत्तर कमेंटमध्ये दिलं. तर आम्ही गुजरातमध्ये अहमदाबादपासून बऱ्याच लांब आहे, एक 100-150 किलोमीटर अंतरावर विजापूरमध्ये आहे. आणि म्हणजे आमचा जॉब विजापूरमध्ये नाही आहे, पण आम्ही विजापूरमध्ये राहतो. तुला काय पाहिजे पिहू, काय पाहिजे तुला, इकडे बघ ना. तिला पाठीमागे बऱ्याच काही वस्तू दिसतात, जार वगैरे पाठीमागे भांडी आहेत, तर ते दिसते. सकाळचं हे काय करतात, मी स्वयंपाक बनवत असताना हिला माझ्याकडे घेऊन येतात, त्यावेळी पूर्ण त्याचं लक्ष माझ्याकडे असतं. मी काय करते, चपाती ही वगैरे मी बनवत असेल तर हिचं पूर्ण लक्ष असतं की बनवतीये कशी, हा ना, पूर्ण लक्ष आपल्याकडे. आपण जेवण जरी करत असेल ना तर ती रडते, जेवण कसे करताय, हा ना. आपल्याकडे कोणती गोष्ट असो तिला पहिल्यांदा ती द्यायची, नाही तर मग रडायला सुरुवात केली, आणि रडल्यावर मग तर आपण देतोयच ना, हा ना. आणि सगळ्यांचं महत्त्वाचं म्हणजे की माही सगळ्यांना टेन्शन होतं ते बाळाचं, की एवढ्याला आपण राहू शकतो पण बाळ राहू शकतं का. तर तिला प्रत्येक गोष्टीची सवय आहे, प्रत्येक गोष्टीची काय होतंय, प्रत्येक गोष्टीची सवय आहे तिला. इथे पण ती एकदम सगळ्या लोकांमध्ये, सगळ्या शेजारी ज्या आहेत तर तिला भेटायला भरपूर इथल्या छोट्या मुली येतात, माझ्यापेक्षाही मोठ्या आहेत त्या येतात, इथल्या शेजारच्या काकू येतात. आणि माझी गुजराती बोलताना खूप सारी पंचायत होते, कारण आपण तर गुजराती, आपल्याला मराठी बोलता येतं प्रॉपर, थोडं हिंदी बोलता येतं, आणि त्याच्यामध्ये एका दुसरा आपण इंग्लिशमध्ये शब्द ॲड करू शकतो. पण इथे प्रॉपर गुजराती आहेत, जे की आपल्या गावाकडच्या बायका आहेत त्यांना मराठी येतं, हिंदी येत नाही. तसं इथल्या बायकांना हिंदी वगैरे काहींना येतं, पण काहींना नाही जमत आहे. तर मग इथल्यांना गुजराती बोललो, त्यामुळे आम्ही दोघी रूममधून जास्त बाहेर पडण्याचा विषय घेत नाही. ज्यावेळी हे असते त्यावेळेस मार्केटला गेलो, कारण तिथे पूर्ण सगळ्यांना हिंदी येतं मार्केटमध्ये, तर मग आम्ही तिथे जातो मार्केटला ह्यांच्यासोबत. पण हे नसतील किंवा आम्हाला करमत नाही आहे असं जर विषय असेल तर आम्ही शक्यतो रूममधून बाहेर पडायचा विषय घेत नाही, कारण आम्हाला गुजरातीमध्ये बोलतायत समोरून काहीच समजत नाही. हां, लिहिले काय हे वाचता येतं, ते खूप सोपं आहे, ते आपल्या बऱ्याच म्हणजे आपल्याच लँग्वेज मराठीमध्येच आहे, इंग्लिशमध्ये वगैरे, त्यामुळे एवढं काही वाटत नाही. पण बोलताना खूप पंचायत होते. तर मग काय होत आहे, बोलताना खूप म्हणजे खूपच पंचायत होऊन जाते. तर त्याच्यामुळे मी रूममधून जास्त बाहेर पडायचा विषय घेत नाही, तर शेजारी कुठे जात नाही. हे खूप वेड्यासारखी करायला लागले. तर आपण आजचा व्लॉग इथेच थांबूया. खूप साऱ्या गप्पा मारायच्या, तर आपण एका दिवशी लाईव्ह येऊया आणि खूप साऱ्या गप्पा मारूया. तर आजचा व्लॉग आपण इथेच थांबूया. धन्यवाद.